सकाळी उठून आवरून लागणारं साहित्य हुडकून काढले. आजचं कामांचं काय काय नियोजन आहे जरा बघितले. घरातनं बाहेर पडताना हातात घड्याळ हे लागतेच, नाहीतर चुकल्यासारखं वाटते. आणि त्याच्याबरोबर ही चाळशी पण लागते, नाहीतर सगळे किचबिटच दिसते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही माझी बुक आहे, नाहीतर पुढची सगळी कामं घोटमाळतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पोटा पाण्यासाठी करतोय काय हे थोडंफार तुम्हाला दाखवायचा आज प्रयत्न करतो. खरं तर हिची साथ आहे म्हणून तरी सगळी कामं माझी व्यवस्थित होत असतात. गल्लीत अगोदरच 2 फंटर आहेत, ती कुणाला जीव देत नाही. त्यात आणि आता ही ऍड झाल्या. रोज न चुकता भेटतोय दगडूदा मला, आणि काहीतरी विषय असतोय आमच्या दादारावच्या काहीतरी उचापती चालूच असतात. त्यात आणि भर पडलेली ह्या कोरोमंडळ किंगची ह्याच्या वारगीची सगळी पोरं खेळवायला. आणि ह्यो बघा आता पोटात जराशी भर पाहिजे म्हणून दोघांनी पण एक एक वडापाव घेतलेला आणि ह्याच्या बरोबर एक कडकडीत चहा घेतला आणि निघाला ठरलेल्या कामाला. तर मंडळी, आपली निर्मिती डेव्हलपर्स म्हणून कंपनी आहे आणि तिचा ओनर मी स्वतः आहे. या कंपनीमध्ये आपण रिअल इस्टेट आणि लँड डेव्हलपमेंटची कामं करतोय. तिथनं परशांच्या घरात जाऊन एक सीताफळ खाल्लीत, सरबत पिला आणि कल्टी मारली. तवर संदेश म्हणाला, इकडे लोकांचं तंबाखू चांगला आलं तरी जरा बघून जाऊया काय. जणू काय आम्ही तंबाखू